नीलम गोरे आहेत आपल्यासोबत। नीलमताई, मनसेचं सोबत येणं किती मोठी गोष्ट आहे? मला असं वाटतं की खूप ऐतिहासिक निर्णय सन्माननीय राज साहेबांनी घेतलेला आहे आणि 95च्या सुमाराला ज्याला महायुतीचं सरकार आलं त्यावेळेला राज साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच प्रत्येक सभेला होते, अनेक प्रक्रियेमध्ये असायचे, निर्णयात असायचे, त्यांच्यावर आम्ही सभाही घेतलेल्या आहेत। नंतरच्या काळामध्ये काळाच्या ओघामध्ये आणि वैचारिक मतभेदांमुळे ते उद्धवजी ठाकरे यांच्यापासून आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेपासून वेगळे झाले। परंतु 2014ची निवडणुकीतही त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता आणि आताही त्यांनी 2024च्या निवडणुकांमध्ये परत एकदा निर्णय घेतलेला आहे। मला असं वाटतं त्यांनी राजकीय दृष्ट्या सुसंगत भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी घेतलेली आहे। संपूर्ण भारतामध्ये द्विध्रुवीकरण झालेलं आहे, एका बाजूला यूपीए आणि एका बाजूला एनडीए, आणि अशा वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येचा विषय असेल, 370 कलम असेल किंवा महत्वाचा म्हणजे विकासाचा मुद्दा असेल, त्या मुद्द्यावरतीच त्यांनी कायम शिवशाही आणि विकासाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात बदल अपेक्षित धरला होता आणि केंद्रात सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांना खुल्या दिलानी पूर्णपणाने शिवसेना त्यांच्या सोबत होती। मला असं वाटतं की आता मराठी माणसाच्या प्रश्नाबरोबर राष्ट्रीय पातळीवरती जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे त्याचा फार मोठा परिणाम लोकांवरती आणि तरुणांवरती आणि मनसेचे जे कमिटेड वोटर्स आहेत त्यांच्यावरती तर होईलच, परंतु एकनाथजी शिंदे आमचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आणि राज ठाकरे यांचेही अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध अनेक वर्षापासून आहेत आणि गेल्या काही काळामध्ये त्यांचे अगदी दिलखुलास भेटी वगैरे सुद्धा झालेले आहेत हे आम्हाला एकनाथजी शिंदे यांच्याकडून वारंवार कळलेलं आहे। त्याच्यामुळे आज गुढीपाडव्याच्या दिवशी वेगळ्या प्रकारे त्यांनी हे जे धाडस दाखवलेलं आहे, मला असं वाटतं की आपले मी प्रश्नही ऐकले की रिटर्न गिफ्ट काय मिळणार, अमकं काय मिळणार। मला असं वाटतं आधी विचारांनी मनभेद दूर करावे लागतात आणि त्यांच्याबद्दलचे जे मतभेद असतील त्याच्यामध्ये त्यांनी आज जी सगळी भूमिका मांडलेली आहे ती निश्चितपणे कार्यकर्त्यांना मान्य होईल। अगदी खरं नीलमताई, महायुती मजबूत होते आहे ते मी स्वागत करते त्याचं। नीलमताई, तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की राज ठाकरेंनी खूप मोठी राजकीय भूमिका घेतली आहे, पण एक आहे की राजकारणामध्ये आपल्याला एक गोष्ट टाळून चालणार नाही की राजकारणामध्ये आकड्यांचा खेळ खूप मोठा असतो, कॅल्क्युलेशन मोठं असतं। जर राजकीय निर्णय राज ठाकरेंनी घेतलेला आहे तर काय आकडे त्यांच्या हाती लागणार याची क्युरिओसिटी बऱ्याच जणांना, आणि त्यांनी आज एक सूचक वक्तव्य केलंय, लोकसभा लढणार नाही मात्र विधानसभेच्या तयारीला लागा। असे हे पहा, एखादा आपण जेव्हा वृक्ष लावतो किंवा एखाद्या प्रवासाला निघतो त्यावेळेला प्रत्येक स्टेशनचं आणि प्रत्येक टप्प्याचं तसंच्या तसं स्पष्ट चित्र होणं काही वेळेला अवघड असतं। राजकारणातला हा जो सामूहिक प्रवास असतो तो विश्वासावरती आणि एकमेकाच्या मदतीने, प्रेमाने आणि आपल्याला एकत्र राहायचंय या भूमिकेतूनच टिकतो, अन्यथा त्याच्यामध्ये बरेच प्रश्न तयार होतात। पण आजच्या घडीला मला असं वाटतं की अगदी ते रोपटं अजून हृदयाच्या आतमध्येच उपटून बघायचं की त्याला फळं काय लागणार आहेत, हे काही योग्य नाहीये। राज ठाकरे अत्यंत ज्याला आपण म्हणू अनुभवी नेते आता झालेले आहेत, त्यांनी बरेचसे संघर्ष केलेला आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, विनोद तावडे अनेकांशी त्यांचा संवाद आहे, ते अमितजी शहांना भेटलेले आहेत। त्यामुळे विधानसभेचे आकडे आणि याच्यावरून आत्ताच्या घडीला लगेच उत्तरांची अपेक्षा करणं मला योग्य वाटत नाहीये, कारण आता बाकीच्या सुद्धा घटकांनी काहीतरी मनात विधानसभेचे आकडे ठरवलेले आहेत आणि मग लोकसभेचे ठरवतायत असं नाहीये। या गोष्टी पुढच्या काळामध्ये स्पष्ट होतील एक एक करून, पण एकमेकाबरोबर काम करायचं असेल तर त्यामध्ये निश्चितपणाने न्याय्य आणि योग्य विचार महायुतीतले सगळेच घटक करतील असं मला वाटतं। पण म्हणजे थोडक्यात असं की आगामी विधानसभा निवडणुकाच्या 6 महिन्यावर अगदी आलेल्या आहेत, त्यामध्ये आणखीन एक भिडू महायुतीमध्ये असणार जागा वाटपासाठी। मला असं वाटतं की महायुतीमध्ये चौथे घटक आलेले आहेत। मध्यंतरी अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून प्रवेश केला, परंतु त्यांचं छान पद्धतीने आता ते सगळं समीकरण जुळलेलं आहे। त्यामुळे असे अजून सुद्धा काही व्यक्ती येऊ शकतात, मला असं वाटतं नेते येऊ शकतात, भूमिका घेऊ शकतात आणि या महायुतीच्या मधून आपण काय साध्य करतोय, तो विकास विरुद्ध
अमितजी शहा जो शब्द वापरता तुकडे तुकडे गँग, वेगवेगळ्या पद्धतीने 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष संधी मिळून सुद्धा वेगवेगळ्या घटकांचा भ्रमनिरास जो झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती एक विकासाचा मुद्दा घेऊन जे काम महायुती करते त्याच्याबद्दल विश्वासार्हता जी आहे, जे आपल्याला दिसतंय प्रकल्प पूर्ण झालेले, त्याचा सुद्धा नक्की राजसाहेबांनी विचार केला असेल असं मला वाटतं की पायाभूत सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेला महायुतीचं काम त्यांना आवडलं असेल असं आजच्या त्यांच्या भाषणावरून पण दिसत आहे. हो, नीलमताई धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल.